आम्ही कायम भेटतो ना, तर मला असं वाटतं आम्ही हाय बोलण्याआधी यार आपल्याला काम करायचं एकत्र अशी आमची सुरुवात होते. नाग देवतेच्या मंदिराचं रहस्य सोडता सोडता मी इथे मुंबईला पोचलो माझ्या मैत्रिणीकडे स्वानंदीकडे. चला सगळ्या प्रोड्युसर्सनी ह्याची नोंद घ्यावी. मी असं या लोकांना म्हणाले होते की प्लीज तिच्या एंट्रीला कुलवधूचं सॉन्ग लावा ना. मंडळी, वीण दोघातली तुटेना या मालिकेत आपण बघतोय की सॅमची आता एक्स गर्लफ्रेंड आली आहे आणि पण स्वानंदी कशी गप्प बसेल ना, ती सुद्धा तिचा पूर्ण पिच्छा सोडणार नाही आहे. सो आदिनाथ आपण बघितलं की वेगवेगळ्या रूपांमध्ये येत असतो, पण आता तो डिटेक्टिव्ह म्हणून आला आहे आणि स्वानंदीची मदत करणार आहे किमचं काय पर्दाफाश करण्यासाठी. खूप स्वागत दोघांचं. आणि तुम्हाला पंचकनंतर आज एकत्र बघतोय है ना. सो काय म्हणजे काय सुपारी दिली असेल? जवळजवळ आता स्वानंदी अशी आहे की ती किमच्या सुपारीपेक्षा समरला उलटा टांगून मिरचीची धुरी देईल. पण हो, चला या निमित्ताने मला माझा असा बालपणीचा धनंजय नावाचा मित्र हु हॅज बीन आता एक मोठा जो डिटेक्टिव्ह झालेला आहे त्याला भेटण्याची संधी मिळाली आहे आणि त्याच्यातून थोडं कॅरेक्टरमधून बाहेर येऊन बोलू तर आय एम सो हॅपी की या झी5चे जे आता नवीन वेबसिरीज येतात सगळ्या त्याच्यामुळे ना त्या निमित्ताने असे छान छान कलाकार आपल्या सेट्सवर येतात आणि त्यांच्याबरोबर आम्हाला सीन्स करायची संधी मिळते. लोकांसाठी पण ती पर्वणी असते कारण हे सगळेच चेहरे लोकांचे फेवरेटसुद्धा असतात, त्यामुळे एक छान चेंज मिळून जातो. सो ती पण छान गोष्ट वाटते मला आणि अर्थात हा माझा मित्र बनून आलेला आहे त्यामुळे एक गोड सीन करतोय आता आम्ही. आदिनाथ खूप कमाल लुक दिसतोय हा, म्हणजे आधी मस्त असे हिरोईक तुझे आम्ही लुक्स बघितलेत. डिटेक्टिव्ह धनंजय तुझी वेबसिरीज येते त्याबद्दलही सांग. ऑल्सो आत्ता ह्या सिरियलचे खूप मोठा फॅन बेस आहे, त्यात तुझा तू भाग आहे छोटासा. काय वाटतं? खूप भारी वाटते मला. आणि तेजू आणि मी आम्ही ऑलवेज म्हणत असतो की आपण एकत्र काम करायचं त्यानिमित्ताने ॲटलीस्ट इंटिग्रेशन का नसो पण आम्ही एकत्र काम करतो, एक सीन करतोय तरी. पण खूप बरं वाटते. झी सध्या खूप उत्तम काम करते. टेलिव्हिजन असो, वेबसिरीज असो, वेगवेगळे विषय हाताळत आहेत ते आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत आणि दॅट्स अमेझिंग. झी हॅज ऑलवेज बीन नेहमी म्हणजे टेलिव्हिजनची सुरुवात मला वाटतं अल्फा मराठीवरून झाली होती आणि तो झी मराठीचा जो प्रेक्षक आहे तो खूपच लॉयल प्रेक्षक आहे. म्हणजे आपण झेरॉक्स कसं म्हणतो तसं झी म्हणतो आपण. आणि आत्ता माझी केस चालू आहे, डिटेक्टिव्ह धनंजयची केस सध्या शिरगावमध्ये चालू आहे. खूप कॉम्प्लिकेटेड केस आहे. तिकडे नाग देवतेच्या मंदिराचं रहस्य सोडता सोडता मी इथे मुंबईला पोचलो माझ्या मैत्रिणीकडे स्वानंदीकडे. तर आता बघूया ही केस पण मला सोडवता येते का. कुलवधू आपण जी मालिका आधी बघितलेली खूप गाजली, त्यात सुबोध सर आणि पूर्वाताईची भूमिका मस्त होती. आत्ता पण गप्पा मारताना खूप आठवणींना उजाळा मिळाला. पण मला सांग, ही फ्रेंडशिप किती छान आहे आणि आता ऑनस्क्रीन तर आम्हाला धनंजय आणि स्वानंदीची फ्रेंडशिप दिसणार आहे, पण ही फ्रेंडशिप किती मस्त आहे ऑफ कॅमेरा, त्याबद्दल काय? आदिनाथने आणि मी ॲक्च्युली पंचकलाच काम केलंय खरं, पण आम्ही खूप वर्ष ओळखतो एकमेकांना आणि मला वाटतं एक ॲक्टर म्हणून फार म्युच्युअल रिस्पेक्ट आहे एकमेकांबद्दल आणि तो खूप वर्ष आहे. त्यामुळे आम्ही कायम भेटतो ना, तर मला असं वाटतं आम्ही हाय बोलण्याआधी यार आपल्याला काम करायचं एकत्र अशी आमची सुरुवात होते आणि तो रिस्पेक्ट असल्यामुळे असेल की तुम्ही जेव्हा नव्याने खूप काळाने, आम्ही काही रोज भेटत नाही पण जेव्हा भेटतो तेव्हा जिथे थांबलो होतो तिकडून ते सुरू होतं पुन्हा. आय थिंक तशी फ्रेंडशिप आहे किंवा आय एम शुअर आता आधीचे पोस्ट बघत असते मी किंवा त्याच्या लाईफमध्ये काय चालू आहे ह्याबद्दल आपण सतत अपडेटेड असतो ना आपल्या फ्रेंड्सच्या. सो आपण अगदी फोन करून बोललो नाही तरी पण लाईफमध्ये काय चाललं आहे, कसं चाललं आहे, काहीतरी नवीन येत आहे म्हटल्यावर वाव हे छान वाटतंय, असं अपडेटेड स्वतःला ठेवणं असतं मला कायम त्याच्या बाबतीत. आम्ही अनेक वर्ष ठरवतो की नाटक करू एकत्र येऊ. हो यार, ते मला वाटतं कधीतरी होईल. मी आणि तेजू आम्ही एकत्र एक दिवस नाटक करू. हो. आणि इनफॅक्ट माहिती आहे का, असं खूप वेळा जे मी खूप वर्ष म्हणते ना, तर ही खूप वर्ष मैत्री कशी झाली आहे तर आपण कुठे एकमेकांना भेटलोय का आता नाही, पण ती कशी झाली आहे तर गेली वर्ष
खूप प्रोड्युसर्स तुम्हाला आणि आदिनाथला घेऊन काहीतरी करायचंय, तुम्हाला आणि आदिनाथला घेऊन काहीतरी करायचंय असं म्हणतात. आणि देन मग आम्ही ते इतकं कनेक्ट झालेलं आहे ना आम्ही वाक्य की डेली सोप करता करता राहून गेलो. हो यार ऑलमोस्ट वी वर देअर आणि ते राहून गेलं. पण ते तुम्हाला घेऊन काहीतरी करायचंय मध्ये कदाचित ती फ्रेंडशिप तशी एक इव्हॉल्व्ह झाली. आता मी ना ऑफ कॅमेरा मॉनिटरवर बघत होती ना, तुमची खूप क्यूट वाटताय तुम्ही स्क्रीनवर आणि आम्हाला खरंच बघायला आवडेल. मॅनिफेस्ट करूया आपण. हे चला सगळ्या प्रोड्युसर्सनी ह्याची नोंद घ्यावी. हा एक एवढा पार्ट मी व्हायरल करते. बट येस, पूर्वाताईला आपण मालिकेत बघत आलो आहे. जेव्हा कळलं की ती या सिरियलमध्ये एक छोटासा भाग म्हणून येणार आहे, पण मस्त तिचं कॅरेक्टर आल्या आल्या सिनेफुल असं धारेवर धरलं सगळ्यांना. काय वाटतं जेव्हा कळलं की ती मी खरं सांगू, मला ज्या सगळ्यात पहिल्यांदा कळलं ती येते तेव्हा मी असं ह्या लोकांना म्हणाले होते की प्लीज तिच्या एंट्रीला कुलवधूचं सॉन्ग लावा ना. कारण एक कुलवधू जेव्हा चालू होती तेव्हा मी 2 सिरियल्स केल्या होत्या, लीड म्हणून नव्हत्या केल्या, पण माझे 2 शोज झाले होते. आणि कुलवधू वॉज द सेट जिकडे 2010 साली मी माझ्या पहिल्या लीड सिरियलचं ऑडिशन दिलं होतं. सो मी खूप एक्सायटेड होते कारण ती दिसत होती सिरियल आणि अरे सुबोध भावे आणि पूर्वा गोखले. सो मला जेव्हा ते कळलं तेव्हा मला खूपच छान वाटलं होतं की ते सर्कल कंप्लीट होतं तसं ती आता इथे आहे आणि खूप मज्जा येते. तिच्यामुळे मला थोडं माझं एक जे टिपिकल हिरोईनवालं कॅरेक्टर असतं त्याच्यातनं बाहेर पडून मला काहीतरी हट्टी, काहीतरी मस्त अशी वागू शकते असं चिड करणारी, असे सगळे इनिबिशन्स तिचे बाजूला ठेवून इमोशन्स बाहेर आणणारं कॅरेक्टर करायला मिळतं, याचा मला जास्त आनंद होतोय. आणि डिटेक्टिव्ह धनंजय कशी मदत करणार ना यासाठी पण आम्ही उत्सुक आहोत. सो थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर डिटेक्टिव्ह धनंजय आणि तुलाही वीणसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.